नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे. वेजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. नमस्कार, मी शाहीर खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ज्ञान शिक्षण हे माणसाच्या आयुष्याला, माणसाच्या व्यक्तिमत्वाला बहर निर्माण करून देतं आणि हे ज्ञान कधी कोणी घ्यावं याला मर्यादा नाहीत. माणसाला खाण्याची भूक असेल त्याचबरोबर ज्ञानाची सुद्धा भूक असणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्ञानानं माणूस परिपूर्ण होतो. आणि यासाठी म्हणून नारी शक्तीकडे जर आपण पाहिलं तर नारी शक्ती कधीही कुठल्या गोष्टीचं जर तिनं मनामध्ये ठरवलं तर ती ध्येयापर्यंत पोहोचते. अशाच एक नारी शक्तीचं प्रतीक, अशाच एक आदर्शवत व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे, ज्यांचं नाव आहे ॲडव्होकेट विभावरी रजपूत. यांनी वयाच्या 60व्या वर्षी एक पदवी प्राप्त केली. अर्थात त्यांनी कायद्याचा अभ्यास करून त्यांनी LLB झालेले आहे आणि आज कायदे तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. नेमका त्यांचा हा सगळा प्रवास कसा होता याबद्दल आम्ही त्याच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्याबरोबर आहेत विभावरी रजपूत मॅडम. मॅडम, तुमचं स्वागत आहे. खरं तर आपण आता ज्या पेहरावामध्ये आहात हे पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा फार प्रेरणा मिळते किंवा आनंद होतोय. मात्र हे सगळं आपण पाहत असताना सुरुवात तुमच्या आयुष्याची कशी होती? तुमचं बालपण किंवा तुमचं तदनंतर तुमचं नोकरी किंवा आतापर्यंत तुमचा जीवन प्रवास कसा होता? मी मूळची चिपळूण तालुक्यातली कापसाळ छोटंसं गावात माझा जन्म झाला आणि अत्यंत हालाखीची परिस्थिती होती. मला 5 भाऊ 3 बहिणी 8 भावंड. माझ्या वयाच्या 5व्या वर्षी माझे वडील एक्सपायर झाले. त्यानंतर माझ्या एकट्या आईनं आमचा 8 भावंडांचा सांभाळ केला. तिथंही तिला सॅल्यूट करावासा वाटतो माझ्या आईला, की आत्ता मी जी आहे ती माझी आईचीच आशीर्वादाची देण आहे माझ्यासाठी. तर तिने 5 भावांना उच्च शिक्षण देऊन चांगल्या चांगल्या पदावर नोकऱ्या मिळवून ते आता घरी रिटायर होऊन आहेत. बहिणीसुद्धा सगळ्यात चांगल्या, म्हणजे 2 बहिणींनी आईला मदत केल्यामुळे त्यांचं शिक्षण थोडं कमी झालं, पण त्याही आज व्यवस्थित आपापल्या संसारात आणि मीही त्याच्याबरोबर इथपर्यंत पोहोचले. नंतरचा लग्नानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलला मी शिकत असताना 10वी झाल्यानंतर मी नर्सिंग शिकले. अच्छा. तिथे मी जे स्कूल ऑफ जे हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या 2.5 वर्ष नर्सिंगचं शिक्षण घेतलं. तेव्हा BPNचा कोर्स 4.5 वर्षाचा होता आणि काही परिस्थितीमुळं मला लग्न झालं माझं. दापोलीमध्ये माझं सासरचं घर आहे आणि त्यानंतर बरं संपूर्ण संसार किंवा मुलांचं 4 मुलं आणि सगळं व्यवस्थित चाललं असताना अचानक प्रसंग आला आणि आमचा जो मिस्टरांचा स्टुडिओ होता तो अनधिकृत बांधकाम म्हणून ठरवला गेला आणि तिथे तो खूप नुकसान, म्हणजे जवळजवळ 8 ते 10 लाखाचं त्यावेळेचं आमचं नुकसान झालं आणि परिस्थितीनं पुन्हा त्या सिच्युएशनला पण आम्ही हरलो नाही. दोघेही शिक्षण पदरात असल्यानंतर आपण काही करू शकतो, तर त्या दृष्टीनं मी सर्व्हिसकडे आम्ही दोघेही वळलो. आणि त्यापैकी मला शिक्षण म्हटलं तर मला मुळापासूनच काही ना काही सतत करत राहायची माझी स्वभावाचंच आहे असल्यामुळं मी तिथे सुद्धा गरज नसताना मी मराठी इंग्लिश टायपिंग केलं होतं दापोलीच्या कदम इन्स्टिट्यूटमध्ये. त्याचा उपयोग मला या प्रसंगानंतर सर्व्हिससाठी झाला. लगेच मला सर्व्हिस मिळाली. माझ्यानंतर माझ्या मिस्टरांना 7 वर्षांनी सर्व्हिस मिळाली. तरीसुद्धा आम्ही चिपळूणमध्ये छान राहत होतो आणि सर्व्हिस मिळाल्यानंतर मुलांच्या संसाराचा गाडा उडत असताना आम्हाला काही मध्यंतरी मी माझ्याकडे स्वतःच्या शिक्षण अर्धवट राहिल्याकडे कधी लक्ष दिलं नाही. पण असा एक टर्निंग पॉईंट आला आयुष्यात की ऑफिसमध्ये सर्व्हिस करत असताना एका सिनियरनी मी जो पदवीधर मतदाराचा फॉर्म बघत असताना त्यांनी माझ्या तो हातातून ओढून घेतला अक्षरशः. आपल्या संस्कृतीमध्ये एक म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. तर ती कसं म्हणतो आपण कधीतरी त्याचा उपयोग चांगल्यासाठी घेतला तर त्याचा निश्चितच तो आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरतो आणि तसा तो त्यावेळी माझा झाला. म्हटलं नाही, मला माझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण करायचंच आहे. हा विचार केल्यानंतर मी त्याच वर्षी 2000 सालात माझा FY मधून नाशिक युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठाकडून मी 13वीचा फॉर्म भरला आणि मी चांगल्या मार्क्सनी तेव्हा पास झाले. पुन्हा मुलांची शिक्षण आपल्या मध्यंतरी संसाराच्या सगळ्या व्यापामुळं मला वाटतं मध्ये 20 वर्ष गेली. त्याच्यानंतर मी SY म्हणजे 14वीचा अभ्यास मी 1917ला फॉर्म भरला, 17-18. त्यावेळेस नंतर कोविड सुरू, ती 18ची परीक्षा झाली, SY पूर्ण झाली, पास झाले आणि TY
TYच्या वेळेस कोविड झाला, पण तीही परीक्षा 2018चा विषय. हा 18चा. त्याच्यानंतर नाही 18ला मी SY झाले. 2017 ना, 2017 17-18 म्हणजे 18ला परीक्षा SY माझं पूर्ण झालं. 19ला TY म्हणजे BA. त्याच्यासाठी मी 6 विषय समाजशास्त्राचेच घेतले होते आणि ते पूर्ण झालं. त्याच्यानंतर मी सर्व्हिसमध्ये इथे पंचायत समिती चिपळूणला उपलेखापाल म्हणजे ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर म्हणून होते. लागली ती ज्युनियर क्लार्क म्हणून लागली. आणि बोलताना मगाशी राहून गेलं नोकरीच्या संदर्भात जेव्हा प्रसंग, नोकरी मिळेपर्यंतचा जो मधला काळ आमचा मात्र दापोलीतला गेला तो अतिशय कठीण गेला. कारण त्यावेळेस परिस्थिती होती, माझे सासरे सासू सगळे काही चांगले होते, पण स्वतःचं असं काहीतरी असायला पाहिजे ते त्यावेळेस जाणवली होती कमी. आणि अचानक मला रत्नागिरी ट्रेझरीचा कॉल आला. आनंद म्हणजे काय असतो तो मी त्यावेळेस अगदी स्वतः जवळून अनुभवला. आणि छोटं माझं, मी त्या अभिमानानं सांगेन, माझा मुलगा आता जो छोटा आहे तो 2 वर्षाचा असताच त्याला मी पूर्ण सासूबाईंच्या हवाली केलं आणि मी रत्नागिरीला हजर होण्यासाठी कामावर गेले 2 मे 1989ला. तिथे 7-8 महिने रत्नागिरीत काम केलं आणि मग चिपळूणला माझी दापोली जवळ पडेल म्हणून बामणे सर म्हणून TO होते त्यावेळेस, त्यांनी माझी इकडे ट्रान्सफर केली चिपळूणला. आणि कंटिन्युशन नव्हती तिथे सुद्धा. म्हणजे आपण प्रयत्न जर आपले प्रामाणिक असतील तर कधी आपल्याला म्हणजे कंटिन्युशन नाही म्हणून मी गप्प नव्हते, हो देच काय व्हायचं ते. कारण आमच्या वेळची बरीच मुलं घरी बसली नंतर. पण मी निवड मंडळ होतं त्यावेळेस, त्यामुळे निवड मंडळाचा आम्ही अर्ज भरला, मिस्टरांनी भरला, मीही भरला. आणि ते माझं म्हटलं मगाशी त्याप्रमाणे दापोलीत टायपिंग केलं असल्यामुळे मला आधी नोकरी लागली निवड मंडळाकडून. पण मला नोकरी लागली ती जिल्हा परिषदेकडे लागली आणि मी माझी आधीची सर्व्हिस ट्रेझरीची होती, त्यामुळे मला तिकडे राजीनामा देऊन मी वरती राजीनामा दिला आणि खाली जिल्हा पंचायत समिती चिपळूणमध्ये येऊन हजर झाले. पण मला ट्रेझरीचं नोकरी जरी ती तिथली सन्मानाची वाटत होती त्यावेळेस, पण नोकरी सोडल्यानंतर जेव्हा जिल्हा परिषदेकडे आले ना मला खरंच समाधान, मी अगदी मनापासून सांगते. कारण जिल्हा परिषदेकडे ही तळागाळातली माणसं येत असतात, त्यामुळे त्यांच्या अंतर्मनापर्यंत आपल्याला पोहोचता येतं, त्यांचं काम केल्याचं समाधानही मिळतं आपल्याला तिथे, कारण डायरेक्ट नागरिकांशी संबंध येतो तिथे. त्यामुळे तिथली सर्व्हिस माझी जवळजवळ 29 वर्षाची ही चिपळूण पंचायत समितीच्या एकाच ठिकाणी झाली. हे सुद्धा माझ्यासाठी एक खूप गॉड गिफ्ट म्हणावं लागेल. आणि सेवेच्या ज्या काही परीक्षा होत्या त्याही मी अतिशय त्या कालावधीत त्यावेळी पूर्ण केल्यामुळे मला पुढची प्रमोशन देखील त्याच तालुक्यात तिथंच मिळाली. असा माझा हा सर्व्हिसचा प्रवास झाला. आणि शिक्षणाचं मग अशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा TY झालं, इन सर्व्हिसमध्ये जेव्हा 58व्या वर्षी माझं सेवानिवृत्तीचं जेव्हा तयारी सुरू होती कार्यालयात, तेव्हाच माझा एप्रिलमध्ये मी CET ॲपियर TY म्हणून फॉर्म भरला LLBचा. आता तो भरण्यामागचा माझा असं काही ठरलेलं नव्हतं त्याच्यापूर्वी की आपण LLB करायचं, पण एक ठरलं होतं की आफ्टर रिटायरमेंट आपण शांत बसायचं नाही, काहीतरी आपल्या ज्ञानाचा, प्रशासनातल्या अनुभवांचा उपयोग हा समाजासाठी कसा करून देता येईल, समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्याच्यासाठी त्यांना आपल्याकडून जशी छोटीशी का होईना जी काही मदत करता येईल ती करायची, हे ध्येय मात्र कायम होतं. आणि त्या दृष्टीनं मी विचारत होते की आपण सायकॉलॉजी MA करायचं 2 वर्षाचा, म्हणजे सायकॉलॉजीमध्ये म्हणजे अजून आपल्याला त्याच्यातून प्रगल्भता येईल, ज्ञानासंदर्भात नॉलेज येईल, की मनुष्याच्या अंतर्मनातलं काही ठाव आपल्याला जाणून घेता येतील आणि त्याच्यावरती आपल्याला त्यांना काही मदत करता येईल का, या दृष्टीनं माझे ते प्रयत्न होते काउन्सिलिंगच्या दृष्टीने. तर एक व्यक्ती अशी आली आयुष्यात की त्यांनी म्हणजे जे माझ्याशी संपर्कात होते पहिल्यापासून, आपल्या ऑफिसमध्ये येणं असल्यामुळे त्यांना माझ्या स्वभावाची कल्पना होती. त्यामुळे ते काय म्हणाले की मॅडम तुम्ही 2 वर्षाचा MA सायकॉलॉजी करून काय करणार, एक MA म्हणून तुम्ही हे होणार, त्यापेक्षा तुम्हाला अशी एखादी डिग्री घ्या ना, तुम्ही LLB पूर्ण करा, आपल्या खेडला कॉलेज झालंय. आणि मी इमिजिएट त्यांचा तो शब्द मानला आणि आयुष्यातला तो एक मोठा टर्निंग पॉईंट झाला माझ्यात. म्हणजे इतका बदल झाला की माझ्या हे जे आत्ताचं यश आहे हे अनपेक्षित झालं. आणि त्यांनी त्या सांगितलेल्या शब्दामुळे किंवा त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे
मला इतका अभ्यास करण्याची जी काही ही झाली, ऊर्जा मिळाली, शक्ती मिळाली, की आपल्यावर टाकलेल्या विश्वासाचं आपण कुठेतरी चीज केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी स्टडीला सुरुवात केली. खरं म्हटलं तर ते एक समोर आव्हान होतं, मोठमोठी पुस्तकं, इंग्लिशमधले लेक्चर्स आणि भरपूर काही काही. आणि मराठीतलं मटेरियल मिळत नव्हतं. मी मराठीमधून माध्यम घेतलं. मराठीचे शब्द हार्ड होते. इकडे इंग्लिशमधली पुस्तकामध्ये डिटेल होतं, मराठीची तेवढी डिटेल पुस्तकं नव्हती मिळत, नोट्स मिळत नव्हत्या. पण का कोण जाणे, ते सगळंच्या सगळं कुठल्याही वर्षाला कुठेही गॅप न होता, एटीकेटी न लागता 3ही वर्ष माझी फर्स्ट क्लासने पास झाली. साधारण वयाच्या 60व्या वर्षी तुम्ही LLB ही डिग्री प्राप्त केली. 60 वर्ष नाही, 58 पूर्ण झाल्यानंतर मी रिटायर झाले जुलैला. आणि मी आधी CETचा फॉर्म भरला असल्यामुळे मला 59-60 मध्ये मी FY झाले, म्हणजे पहिलं वर्ष LLBचं. त्यानंतर 60-61 ह्या 2 वर्षाच्या पुन्हा पुढच्या ह्याच्यात TY झालं. म्हणजे एकूण 59, 60 आणि 61. ते कसं झालं, थोडंसं परीक्षा जास्त कमी, कोविड होता पहिल्या वर्षाला मला, त्यामुळे पिरियड थोडा मागे पुढे झाला. पण माझ्या वयाच्या 61व्या वर्षी, ज्या दिवशी माझा 61वा वाढदिवस होता, त्याच दिवशी माझ्या 6 सेमिस्टरचा म्हणजे LLBच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टरचा रिझल्ट लागला. आणि मला सांगायला खरोखर आनंद आणि थोडंसं भरून येईल की मी 4ही युनिव्हर्सिटीच्या विषयात डिस्टिंक्शनमध्ये पास झाले. खरोखर माझ्यासाठी ना, म्हणजे त्या दिवशी आमचे सगळे क्लासमेट म्हणून आम्ही भेटलो होतो, पण माझ्या वाढदिवस किंवा काही याच्यासाठी नाही, आम्ही गेट टुगेदर म्हणून चिपळूणमध्येच एका आमच्या क्लासमेटच्या घरी भेटलो होतो सगळे एकत्र. 20-25 जण होतो, मुली होत्या, मैत्रिणी होत्या. तर त्यांना माहीत नव्हतं वाढदिवस आहे म्हणून. आणि माझा रिझल्ट आला, पण मला आतून भीती वाटत होती की रिझल्ट दाखवावा. जर मी म्हणजे पास होणार माहीत होतं, पण किती मार्क्स मिळतील आणि युनिव्हर्सिटीचे पेपर्स आहेत, आपण काय लिहिलंय, काय बरोबर आहे, नाही म्हणजे खात्री जरी असली तरी या ह्याच्यात थोडंसं आपल्याला कन्फ्यूज वाटत होतं म्हणून. पण नंतर जेव्हा मार्क्स बघितले, आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता माझा. तुम्हाला जे तुम्ही स्वप्न पाहिलं, त्याची मेहनत घेतली, ती शेवटी तुम्हाला ते साध्य झालेलं आहे. आयुष्यात प्रामाणिक प्रयत्न हे जर तुमच्या बरोबर असतील आणि तुमचं ध्येय ठरलेलं असेल, नेमकं उद्दिष्ट आपलं काय पूर्ण, ते ध्येयापर्यंत जर पोचायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न आणि आपलं ध्येय याच्यासोबत आपण जर गेलो तर त्याला यश नक्कीच मिळतं. मला वाटतं 61व्या वर्षी डिग्री प्राप्त करणं एखाद्या तरी सुद्धा त्याच्या मागे आपण काहीच नाही असं माझं मत आहे. आपण काहीही केलेलं नसतं. ते मी तर ह्याचं सगळं श्रेय म्हणाल तर आपण जे काही करत असतो रेग्युलर आपल्या आयुष्यात, आपली जी काही, आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्यासोबत आशीर्वाद असणं. देवाचे आशीर्वाद तर आपल्यासोबत असतात, कारण तो आपण त्याला पाहत नाही बघा, देवाला आपण पाहिलेलंच नाहीये कुणी पण ती एक शक्ती आहे म्हणून आपला तिथे आत्मविश्वास आहे त्याच्यावरती. तरी सुद्धा देव म्हणून जेव्हा आपल्या समोर आपण एखाद्या व्यक्तीला बघतो, एखादी व्यक्ती जी घरातली असो, बाहेरची असो, शेजारी असो, त्यांच्याशी जर आपण देव म्हणून बघितलं तर तो खरा देव असतो. आणि मी तो देव अशा व्यक्तींमध्ये, बुजुर्ग व्यक्तींमध्ये बघितला की माझे सासू सासरे, माझे चुलती, माझ्या आत्ते, सगळी म्हणजे जेवढी नातेवाईक आहेत ना, वयस्कर नातेवाईक की ज्यांना शेवटच्या क्षणाला आपली गरज असते, माझी आई, तर त्या शेवटच्या क्षणात जर त्यांची आपण मदत केली किंवा त्यांची आपण देखभाल केली, शेवटच्या क्षणात म्हणा किंवा त्यांना जेव्हा जेव्हा आपली मदत लागेल, शेजारी असो कोणी असो, तर त्या बुजुर्गांचे आशीर्वाद आपल्याला शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतात. आता तुम्ही ही डिग्री ज्या वेळेला संपादित केलीत ना, त्यावेळेला तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींचा काय रिॲक्शन्स होत्या किंवा काय त्यांना वाटलं? निश्चितच आनंद होणार ना. मला वाटतं माझी जेव्हा सनद आली, मी आता दुकान इथे आहे मुलाचं, तिथे दुकानात होते, मुलगा घरी होता, सून घरी होती, छोटी नातवंड आहेत ती पण घरी शाळेतून आली होती, आणि मी आता घरी येणार दुकानातून, आणि त्याच दिवशी माझी सनद टपालात याच्यातून पोस्टाने घरी आली होती. तर त्यांनी ती सनद जी काही होती ते असं छानपैकी कवर घालून त्याला ठेवली होती. आणि आई आली म्हणजे दरवाजा उघडल्याबरोबर त्या माझ्या छोट्या नातीनं मला आतमध्ये नेलं, बसवलं आणि डोळे बंद करायला म्हटलं. अरे मला तर काही कळेना, आता काही मोठं फार एवढं झालंय गोष्ट.
तर नाही, आधी डोळे बंद कर. मी डोळे बंद केले. त्यात माझ्या दोन्ही नातवंडांनी ती सनद माझ्या हातात दिली आणि असं हात पकडून आणि आत्ता डोळे उघड आणि इकडे सुनेनं फोटो काढला, मुलगा आनंदानं ते बघतोय, असं सगळं चित्र होतं. आणि म्हणजे त्याच्यासारखं कुठलाच सुख नाही, आनंद नव्हताच मग माझ्या. आता तुम्ही डिग्री घेतलेली आहे समजा, याचा उपयोग तुम्ही कसा करणार किंवा पुढची तुमची वाटचाल कशी असेल? आता ते कुटुंब म्हणून जेव्हा तुम्ही म्हणालात ना, तर हे एक तुम्हाला उदाहरण सांगितलं. फक्त एक छोटंसं गोष्ट सांगते. माझा राजपूत परिवार आहे, आमचा जो कुळ आहे राजपूतांचा. बरं. तर राजपूत परिवारानं मला इथे माझ्या घरी येऊन मागच्याच महिन्यात मुंबईपासून सगळे राजपूत, हां, जवळजवळ 30-35 राजपूत म्हणजे आमच्या 10 एक कुटुंबातली फॅमिलीतली माणसं इथे येऊन त्यांनी मला त्यांचा जो काय हा अभिमान, आपली राजपूत घरातली सून म्हणून त्यांनी तो माझा इथे घरी येऊन सत्कार केला होता. ते देखील एक माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार होता, सगळ्या कुटुंबांना घरी येऊन. तेच आम्हाला प्रश्न हाच आहे की जनरली लोक आता रिटायरमेंट नंतर चला कौटुंबिक सुख घेतात किंवा आपल्या आयुष्यात जे काही गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तुम्ही शिक्षण घेऊन पुन्हा एक नवीन तुमची दिशा सुरू केलेली आहे. आता काय, कशी वाटचाल असेल तुमची? निश्चितच त्याच्या मागची पुढची वाटचाल जी काय आहे ना, ती माझी ठरलेली आहे. कुटुंबासाठी आपण आयुष्यभर करतच असतो आणि ते करतच राहणार आहे. पण जन्माला आल्यानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून हा जो काही एक भाग असतो, तो म्हणजे एक विशिष्ट त्याच्यासाठी कालावधीच हवा किंवा मी नंतर करेन, आता करेन असं नाही. आपण प्रत्येक काम करत असताना ती सामाजिक बांधिलकी आपण केव्हाही जपू शकतो. आता तर त्याच्यात पूर्णपणे वेळ मिळालाय. मुलं आपली आपापली लग्न होऊन ज्याच्या त्याच्या संसारात रुळलेली आहेत. मुलगा आहे, त्याचाही संसार सुरू आहे. त्यामुळे आपण आपला वेळ आता कुठे, कसा, किती घालवायचा घरच्या माणसांसाठी आणि समाजासाठी हे आपणच डिसाईड करणार. आणि त्या दृष्टीनंच मला वाटतं ती परमेश्वराने ही पूर्णपणे लीला आखलेली आहे. कारण मुळातच समाजाची सेवा करणं, सामाजिक काम करणं ही माझा स्वभाव असल्यामुळं नक्कीच ते मी त्याच्यात रुळून याच्यातून मला काउन्सिलिंग करून जास्तीत जास्त फॅमिली, हां, कायदेशीररित्या काउन्सिलिंग म्हणजे कुठे, फॅमिली लॉ. त्या फॅमिली लॉमध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती आपल्याला कुठल्या पॉवर्स आहेत, कुठल्या लेवलपर्यंत आहेत, इंटरनॅशनल लेवलपर्यंत महिलांना अधिकार आहेत. जर कुठे न्याय मिळत नसेल, आपल्या देशात नसेल मिळत, तर डायरेक्ट जाऊन आपण ते न्याय आपण मागू शकतो. अशा प्रकारचे जर घटनेनं आपल्याला अधिकार दिलेले आहेत, तर त्याचा कसा वापर करायचा किंवा त्याचा मिसयूज करणं होता, आपण त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याच्या संदर्भात आपण काउन्सिलिंग करणार, की जेणेकरून कोर्टाची पायरी न चढता सुद्धा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करून, जसं कोर्ट सुद्धा केव्हाही फॅमिली मॅटरसाठी तुम्ही आधी काउन्सिलिंग घेतल्याशिवाय कुठलाही देत नाही ना, त्याच पद्धतीनं पुढं जायचा माझा विचार. क्या बात आहे. आता मला आता हेच म्हणायचं आहे की साधारणतः आता अनेक महिला आहेत की ज्या स्वतःला कमी लेखतात किंवा बऱ्याचदा त्यांना आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून बाहेर व्यक्त होता येत नाही किंवा आपली स्वप्न पूर्ण करता येत नाहीत. अशा महिलांना किंवा रिटायर झालेल्या काही लोकांना आपण शेवटी काय संदेश द्याल की त्याने जीवनाकडे कसं पाहावं? निश्चितच रिटायरमेंट झालेल्या लोकांना सल्ला किंवा मार्गदर्शन किंवा काय करण्याइतकी काही मी मोठी नाही, पण मी माझ्या दृष्टीनं मी सांगेन की आपण रिटायर झालोय हा मनात कधी भावच त्याने आणू नये. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर काही मला कोणीही विचारलं, कधीही विचारलं, तर मी हेच सांगेन की मी रिटायर कधीही होणार नाही, कधीही रिटायर झालेली नाही. त्यामुळे माझं काही रिटायर व्हायचा प्रश्नच नाही आहे. मुळातच मी 58 पूर्ण झाल्यावर 69व्या वर्षी LLBच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे तसंच आपण सुद्धा रिटायर झालोच नाही, नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं. आपल्याला सगळ्या दृष्टीनं ते फायदेशीर ठरतं, सगळ्या दृष्टीनं. नक्कीच, म्हणजे प्रत्येकानं आयुष्याकडे पॉझिटिव्हली पाहावं. आपण रिटायर झाल्यानंतर आपण नव्या एका धोरणाकडे किंवा नव्या दिशेने आपण वाटचाल करून आपल्याला नवीन ज्या गोष्टी साध्य करता येईल, ज्या अवगत करता येतील त्या करायला पाहिजेत. आपण भ्रष्टाचार समितीवरती सुद्धा कार्यरत होता, मग तुम्ही ते कसं काय कामकाज पाहिलं किंवा त्याच्यातून तुम्हाला काय अनुभव आले? भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य मी आहे, कारण मी प्रशासनात अजून आहात तिथे? हो आहे. मी प्रशासनात काम केलेलं असल्यामुळे या दृष्टीनं थोडंसं आपल्याकडून काही करता येईल का, किंवा आपल्याला तिथे सहभाग नोंदवता येईल का, एवढा माझा थोडा उद्देश होता.
आणि त्या दृष्टीनं मी माझा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला होता रिटायर झाल्यानंतर, आणि माझा त्याचा विचार केला गेला जिल्हाधिकारी कार्यालयातून, आणि मी 2 वर्षासाठी आता कार्यरत आहे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती. प्रश्न आत्ता तुम्ही जो मगाशी विचारला की रिटायरमेंट नंतर लोकांना तुम्ही काय, तर इथं आणखीन एक गोष्ट सांगेन की जेव्हा आपलं कोविड चालू असताना सगळीकडे बंद होतं, आमचं दुकान होतं तेही बंद होतं, त्यामुळे मी आता घरात राहायची जेव्हा वेळ आली तेव्हा माझ्या डोक्यात आलं की फक्त घरात राहून आपण आता झोपून दिवस जाणार, मग आजारपणाला काही निमंत्रणं येतात किंवा नसलेली आजारपणंसुद्धा जवळ येतात माणसाच्या. म्हटलं का आपण आपलं जेव्हा माझं नर्सिंग झालंय मग असे सांगितलं, त्यामुळे त्या सर्टिफिकेटचा उपयोग आपल्याला इथं काही करता येईल, सुवर्ण संधी. म्हणून मी त्या संधीचा फायदा घेऊन माझं ते सर्टिफिकेट जोडून प्रांत ऑफिस चिपळूण, तहसीलदार चिपळूण आणि जिल्हाधिकारी, आधी प्रांत आणि तहसीलदारला अर्ज दिला. त्यांना वाटलं की इतक्या वयात असं कसं घ्यायचं, म्हणजे थोडी त्यांची बरोबर आहे. मग मी कलेक्टरच्या पर्सनल मेलवर मेल केला की मग माझं असं असं नर्सिंग झालेलं आहे, मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर कोविड कालावधीत राष्ट्रीय संकट म्हणून मी राष्ट्राच्या या संकटात सहभागी होऊ इच्छिते. तर आणि ते सुद्धा मी विनामोबदला हे काम करायला तयार आहे आणि माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर. तर कलेक्टर सरांनी मला, म्हणजे मिश्रा सर कलेक्टर होते तेव्हा, त्यांनी फोन केला, मला विचारलं मॅडम तुमचं वय किती. मी म्हटलं सर माझ्या वयावरती काही तुम्ही जाऊ नका, कारण मी जो अर्ज केला आहे तो पूर्ण विचारांती दिलेला आहे आणि माझ्या घरच्यांच्या परमिशननी दिला आहे, मुलाला विचारले, सुनेला सांगितलं आहे, आणि मला काहीही प्रॉब्लेम झाला तरी आपल्या प्रशासनाला कुणीही काहीही विचारणार नाही, याची पूर्ण जबाबदारी माझी राहील. आणि तिथंच त्यांनी ते ऐकलं आणि मला इथे जिल्हा आपल्या तालुका हेल्थ ऑफिसमध्ये ज्या यादव मॅडम आहेत, डॉक्टर तालुका हेल्थ ऑफिसर, त्यांना फोन केला आणि त्यांना कोविड सेंटरवर न देता त्यांना ऑफिस कार्यालयाची जास्त माहिती आहे, तर तिथे तुम्हाला या कामात मदत करून घेता येईल तेवढी घ्या असं त्यांनी. आणि त्यांनी मला, मी 2 मे 1921ला तिथं हजर झाले आणि कोविड सेंटर बंद होईपर्यंत तिथे अविरत ड्युटी केली. क्या बात आहे. म्हणजे आपण वैचारिकदृष्ट्या किंवा समाजाची एकूण संकटाच्या काळी सुद्धा आपण उभे राहिलात आणि आत्तासुद्धा आपल्याला समाजाला बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ करण्यासाठी तुमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून द्यायचा आहे. फार मोठं ध्येय आणि फार मोठं तुमचं आदर्श असं कार्य आहे. खरं तर तुमच्याकडून इतरांनी प्रेरणा घ्यायला हवी, याच उद्दिष्टानं आपण आज तुमची मुलाखत लोकांसमोर नेलेली आहे की जी लोक स्वतः थकतात किंवा आयुष्याच्या एका टप्प्यावरती येऊन आपल्यासाठी काय आता शिल्लकच नाही अशा पद्धतीची एक हतबलता येते, तर अशा लोकांनी पुनर्जीवित व्हावं, आपल्या सगळ्या भावनांना पुन्हा एकदा बहर आणावा आणि एक जीवन फुलवावं आणि इतरांना सुद्धा मदत करावी, अशा पद्धतीचा आदर्श संदेश आपल्या माध्यमातून आज गेलेला आहे. आपण आज आमच्याशी संवाद साधलात. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. आपण संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. तर ह्या होत्या विभावरी राजपूत मॅडम, ज्यांनी खरोखर एक आदर्श असा एक पायंडा घालून दिलेला आहे. समाजासाठी एक ध्येय कसं असावं, आपलं जीवन कसं असावं असा एक संदेश दिलेला आहे. खरं तर 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे आणि संविधान दिन म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, यातील न्याय हा जो विषय आहे, या न्यायासाठी मॅडम स्वतः लढणार आहेत. म्हणून नेमक्यापणानं आपण एका चांगल्या औचित्यावरती मॅडमची मुलाखत दाखवलेली आहे. भारतीय संविधान आणि कायदा न्याय या संदर्भात ही मुलाखत आपल्यासाठी नक्कीच एक प्रेरणादायी ठरेल. आपण या ठिकाणी नक्कीच पुढे एका चांगल्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधूया. तुर्तास थांबतोय. धन्यवाद. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.